नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, बिग बॉसच्या एपिसोडचा कॅप्टन्सीचा टास्क आणि कोणत्या टीमने कॅप्टन्सी टास्क जिंकला, कोणते 3 सदस्य कॅप्टन्सीचे उमेदवार झाले, आपण ते सगळं पाहणार आहोत. तर मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पाहिल्याप्रमाणे बिग बॉसने सांगितलं होतं की जे स्वतःला राजा समजतात पण आहेत ते प्यादे, असे 2-2 सदस्य एक एक टीम मधून काढायचे होते. आता टीम ए मधून विशाल आणि रुचिताचं नाव गेलं होतं आणि टीम बी मधून ओमकार आणि राकेश बापटचं नाव गेलं होतं. आता या चौघांची कॅप्टन्सी उमेदवारी गेलीये असं सगळ्यांना वाटत असतानाच बिग बॉसने एक ट्विस्ट आणला. आता बिग बॉसने सांगितलं की तुम्ही चौघांनी एक एक नाव घ्या, जे 4ही जण आता घरचे सेवक राहतील. घरचं कोणतंही काम कोणीच करायचं नाही, फक्त हे 4 सदस्य करतील. तर आता विशालने नाव घेतलं दिव्याचं. त्याने सांगितलं की दिव्या स्वतःला समजते की ती खूप ओपिनियन माइंडेड वगैरे आहे. पण ती नाहीये तशी. ती कुठे ना कुठे राकेश बापटच्या सावलीमध्ये खेळते आणि त्यामुळे मला ती सेवक म्हणून हवी आहे. आता दुसरं जे नाव घेतलं रुचितानं, तिने घेतलं ॲज युजुअल. तिला तन्वीशिवाय दुसरं कोण दिसतच नाही. म्हणजे भलेही ती कितीही म्हणू दे, पण तिला तन्वीशिवाय दुसरं कोण दिसत नाही. तर तिनं सांगितलं, माझं नाव तन्वी आहे. तर कारण हे सांगितलं की जसं विशालने तिला नॉमिनेशन मधून वाचवलं, तेव्हा ती लगेचच येऊन, तुला माहिती आहे ना विशाल, माझा गेम हा आहे, मी अशीच गेम खेळते, तू समजून घे, असं तसं बोलली ती. आणि ती हे कारण देऊन तन्वीला सेवक बनवले. तर आता खूप चांगलं झालं की तन्वीने ऍक्च्युली हा विषय कॉल आउट केला. कारण हे विशालनेच कुठं ना कुठं आग लावली होती आणि तो लिटरली पलटला. तो असं बोलला की मी काहीच बोललो नाहीये, तू मला काही बोलू नको. आणि त्याने रोशनवर घातला. खरं सांगायचं, विशाल आणि रोशन हे दोघेही बसलेले असतात आणि विशाल स्वतःच सांगितलं होतं की तन्वी आता येऊन गेली. हे विशालचंच डायलॉग होतं आणि तो पुरता पलटून गेला की मी असं बोललेलंच नाहीये. पण इट्स गुड की तन्वीने जे आहे ते विषय कॉल आउट केलं. तिनं सरळ सांगितलं की त्या बाईला फक्त एक मुद्दा हवा असतो, तिने थोड्याच मोठं करून भांडत बसते. मला तिला विषय द्यायचा नाहीये, त्यामुळे तू माझ्याबद्दल गोष्टी तिला सांगत जाऊ नको, असं ती विशालला क्लिअरली सांगतात. आता विशाल रोशनवर ढकलल्यानंतर ना रोशनला पण ती विचारते. रोशन म्हणते मी काहीच बोललो नाहीये, त्यामुळे तू मला काय बोलू नको. ठीक आहे. तर हा झाला मुद्दा रुचिता आणि तन्वीचा. राकेश बापटने जे आहे ते अनुश्रीला सेवक बनवलं. त्याने कारण असंच सांगितलं की तिलाही जास्त इतका काही गेम कळत नाहीये, तिने डायरेक्ट माझ्या कॅरेक्टरवरच प्रश्न उठवली होती, असं तसं म्हणून त्याने तिला सेवक बनवलं. राकेश अजूनही तेच गोष्ट धरून बसलेला आहे, जे गेल्या आठवड्यात प्रकरण झालं होतं. आता ओमकारचं जेव्हा टर्न येतो, ओमकार रोशनला बोलतो की माझ्या मते रोशन जो आहे तो टोळीच्या सावलीमध्ये असतो आणि त्याचे स्वतःचे काहीच मत नसतात. तो पूर्णपणे म्हणजे त्यांच्या घोळक्यातच असतो. ते लोक जे म्हणतील तेच तो करतो, असं तो सांगतो. रोशन ऑफकोर्स या गोष्टीला चांगलंच उत्तर देतो, नाही असं नाही. पण कुठे ना कुठे रोशन म्हणा किंवा ओमकार म्हणा, हे दोघेही त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ग्रुपमध्ये घोळक्यामध्ये दिसत आहेत. त्यांचं स्वतःचं असं मत ओमकारचं तर खरंच काही दिसत नाहीये. तर सध्या बिग बॉसच्या घरामध्ये अनुश्री, रोशन, दिव्या, तन्वी हे 4 लोक सेवक झालेले आहेत. आता घरातली सगळी कामं हे 4 लोकच करायचे आहेत. तर खरं सांगायचं तर मित्रांनो, काल रोशनचं काम जे बघितलं ना, भांडी घासायचं म्हणा, बेड्स व्यवस्थित ठेवायचं, अगदी उत्तम काम केलेलं आहे तो. आणि तो निवांत बसत नव्हता, तो कंटिन्युअस काम करत होता. लिटरली दिव्याला त्याला सांगावं लागलं की बाबा तू स्वतःहून सगळं करू नको, ते लोक आपल्याला सांगू देत, मग आपण काम करूया. तन्वी ऑब्व्हियसली जेवण बनवलीये. चला, तर आता कॅप्टन्सीच्या मुद्द्याकडे वळूया. तर आता कॅप्टन्सीचे 3 उमेदवार बिग बॉसला हवेत, त्यामुळे बिग बॉसने एक टास्क ठेवलेला आहे. आता आपण वळूया कॅप्टन्सीच्या टास्ककडे. तर मित्रांनो, कॅप्टन्सीचा टास्क बिग बॉसने दिलेला आहे ढवळ्याची आणि पवळ्याची बैलगाडी. तर बेसिकली काय आहे, बिग बॉसने 2 ग्रुप टाकलेले आहेत, ढवळ्या आणि पवळ्या. तर आता ढवळ्या ग्रुपमध्ये आहेत विशाल, रुचिता, सागर, दीपाली, सचिन आणि सोनाली. आणि पवळ्या ग्रुपमध्ये आहे राकेश बापट, प्रभू, आयुष, करण, प्राजक्ता आणि ओमकार. तर प्रत्येकी 6-6 मेंबर्स जे आहेत ते एकेका ग्रुपमध्ये आहेत. तर आता या ग्रुपमध्ये काय करायचं आहे, तर जेव्हा बजर वाजतो तेव्हा जाऊन एक ऍक्च्युली पझल दिलेला आहे, घंट्याचं पझल.
जे पवळ्या ग्रुप आहे त्यांनी निळी घंटा करायची आहे आणि जी ढवळ्या आहे त्यांनी लाल कलरची घंटा जी आहे त्या घंट्याची पझल करायची आहे. तर बेसिकली घंटा लवकरात लवकर कोण बनवतील तो ग्रुप जिंकणार असं होतं. तर आता संचालक जे आहेत हे 4 सेवक असणार आहेत, अनुश्री, रोशन, दिव्या आणि तन्वी. तर आता जेव्हा टास्क सुरू होतो तेव्हा ढवळ्या ग्रुपकडून 3 लोक येतात, सागर, सोनाली आणि सचिन. आणि पवळ्या ग्रुपकडून 3 लोक येतात, करण, प्राजक्ता, आयुष. तर आता घंट्याचं जे पझल आहे हे पझल या ग्रुपनं सॉल्व्ह करायचं आहे. ढवळ्या ग्रुप रेड कलरचं करतील आणि पवळ्या ग्रुप ब्लू कलरची घंटा करतील. लवकरात लवकर कोण घंटा बनवतील, पझल सॉल्व्ह करतील, त्यांना ती फेरी ते लोक जिंकतील. तर असा टास्क होता. जेव्हा टास्क सुरू झाला तेव्हा सागरने पहिल्यांदा पझलचं एक त्याला पोर्शन मिळालेलं असतं, जे त्यानं जॅकेटमध्ये ठेवतो. आता ऑलमोस्ट होती थोडीशी हातापायी पण होते, भांडणं नाही होत, पण नॉर्मली चालूच असतं त्यांचं टास्क. तर व्यवस्थित चाललेलं असतं टास्क. सगळं चाललेलं असताना एक तुकडा जे आहे ब्लू वाल्यांना भेटत नाही. आता ब्लू वाल्यांचा जो तुकडा असतो तो सागरकडे असतो. सागर हळू जाऊन तो बैलगाडीमध्ये ठेवतो, तेव्हा नेमका आयुष जाऊन घेऊन येतो. आता या लोकांकडे यांचं एक पार्ट आहे रेड कलरचं, हे लोक पण द्यायला तयार नसतात. तर आता दोघांचेही फायनली जेव्हा बजर दाबतो तेव्हा दोघांचंही अपूर्ण राहतं. आणि या गोष्टीमुळेच अनुश्री, रोशन पण ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर पवळ्या जे ग्रुप असतं ना, करण, प्राजक्ता, आयुष, या तिघांचं ऍक्च्युली या लोकांपेक्षा जास्त झालेलं असतं. त्यामुळे ऍक्च्युली हे लोक विन व्हायला पाहिजे होते, पण संचालकांनी निर्णय बहुमतावर आला नाही आणि ते लोक बोलले की ही फेरी रद्द झाली आहे, कारण त्यांचं मत एक होत नाहीये. तर पहिली फेरी जी आहे ती बार झाली. तर आता दुसऱ्या फेरीमध्ये पवळ्या ग्रुप कडून येणार होते राकेश बापट, प्रभू आणि ओमकार. आणि ढवळ्या ग्रुप कडून येणार होते विशाल, रुचिता आणि दीपाली. तर आता हे 3-3 लोकांचं जे ग्रुप आहे हे परत बजर दाबला आणि परत टास्क चालू झाला. तर मित्रांनो, इथे मात्र आज थोडंसं भांडण होणार आहे, जसं की आपल्याला प्रोमो मध्ये पण दिसून आलेलं आहे. आणि मोस्ट प्रोबॅबली पवळ्या ग्रुप जे आहे ते जिंकलेलं आहे, ज्यामध्ये राकेश, प्रभू आणि ओमकार आहेत. तर आता या तिघांमधलं कोणतरी एक कॅप्टन होईल. कॅप्टन्सीचे उमेदवार हे तिघ झालेले आहेत. तर आता या तिघांपैकी कोण कॅप्टन होईल ते आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हे म्हणजे कॅप्टन्सी टास्क फेअर होता का? कालचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि माझ्या चॅनलवर जर प्रथमच आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.